कारण पाथरशेट टीमच्या पण 2 मॅच होतील, त्यांनी सुद्धा एक सामना जिंकलाय. यावेळेला पायामधला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय तुषार किर्जत याने. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वेगाने बॉलवर तत्वत मात्र धावा मिळतायत 2. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 14 या आकड्यावर. पाथरशेट संघ जिंकला तर 2 सामने होतील. दुरटोले टीमचे तर ऑलरेडी 2 सामने जिंकलेत आणि सावरवाडी टीमचे देखील 2 सामने झालेत. म्हणजे मॅच इथं थोड्याशा नक्कीच वाढताना पाहायला मिळतील आपल्याला. षटकातील पुढचा बॉल, वा हा बॉल आपण पाहू शकतो निखिल घाडगेचा वाईट बॉल. 1 धाव एक्स्ट्रा मिळते. अकरा बॉल मध्ये 39 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी जय बजरंग दुरटोली टीमला या मॅच मध्ये. 11 बॉल 39 म्हटलं तर या क्षणाला 1-2 मोठे फटके तुषार किर्जत आणि बंटीच्या बॅट मध्ये आले ना तर धावा ह्या बनू शकतात. ओ हो 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 हो. या वेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, निखिल घाडगेचा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. निखिल घाडगे या असोसिएशन मध्ये 2, एक नारायणगावचे आणि एक पाथरशेटचे. हे निखिल घाटले म्हटलं तर आमचे सुनील घाडगे यांचे चिरंजीव. यावेळेला आपण पाहतोय हा बॉल निखिल घाडगे यांचा. ओ वाईड बॉल. मोठं मैदान आहे, फक्त तुम्हाला गॅप शोधता आला पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ हो हो तुषार किर्जतचा तडाखा डग आउटच्या दिशेला सर्वांना खुश करून देणारा आलाय. बिग ब्लास्ट रॉयल रॉकेट. षटकार. 6 धावेने स्कोर कार्ड 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय 20 मधून. षटकातील चौथा बॉल यावेळेला ओ वाईड बॉल. सहजासहजी सोडायला तयार नाहीयेत. हा तडाखा बसायला पाहिजे होता जरूर. मिस करताना हा बॉल डॉट बॉल पर जय बजरंग दुरटोली संघ. ओ हो हो हाई बॉल निखिल घाडगेचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. वाह चांगला कमबॅक केला आता मात्र निखिल घाडगेने. धावा 31. आता मॅच थोडीशी हार्ड होत चालली दुरटोली टीमच्या बाजूने. ओ हो शेवटच्या बॉलला उडवले तुषार किर्जत यांनी आणि या बॉलला मिळतील 6 धावा. आलाय स्ट्रॉंग स्टँडर्ड स्टार. षटकार. 6 धावा जरूर या ठिकाणी.